नमस्कार. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये एक मोठं नेटवर्क उभं करायचं असेल तर 3 कार्डिनल रूल आत्मसात करणं गरजेचं आहे. काय आहेत हे 3 कार्डिनल रूल? पहिला रूल, कोणतंही काम करताना म्हणजे तुमच्या कामाची सुरुवात करताना तुम्ही तुमच्या ॲक्टिव्ह अपलाईनच्या सल्ल्यानेच करा. अनेक आयडिया तुमच्या मनात येत असतील, त्या राबवण्यापूर्वी तुमच्या ॲक्टिव्ह अपलाईनची मदत घ्या, त्यांचा सल्ला घ्या. हेतू हा आहे की तुमच्याकडून काही चूक होऊ नये. तुमची कल्पना जर योग्य असेल तर तुमची अपलाईन तुम्हाला प्रोत्साहनच देईल, ॲप्रिशिएट करेल. पण समजा तिथे काही संभाव्य धोका असेल तर ती सावध करेल आणि तुम्हाला त्या संभाव्य धोक्यापासून वाचवेल. तर पहिला कार्डिनल रूल काय की ॲक्टिव्ह अपलाईनच्या सल्ल्यानुसार आपल्या व्यवसायाची सुरुवात करावी. दुसरा कार्डिनल रूल, जेवढं म्हणून सकारात्मक गोष्टी असतील तेवढ्याच आपल्या डाऊन लाईन समोर किंवा आपल्या क्रॉस लाईन समोर चर्चा कराव्यात. एखादी नकारात्मक गोष्ट जी तुम्हाला वाटते आहे तिची कधीही आपल्या डाऊन लाईन समोर किंवा क्रॉस लाईन समोर वाच्यता करू नका, तुमच्या अपलाईन समोर करा. हेतू काय की बाबा तुम्ही एखादी नकारात्मक गोष्ट तुमच्याच टीममध्ये किंवा क्रॉस लाईनमध्ये व्यक्त केलात तर ती तुमच्या टीममध्ये वायू वेगाने पसरू शकते आणि तुमची टीम कोलॅप्स होऊ शकते, कोसळू शकते. म्हणजे तुम्ही स्वतःचा व्यवसाय स्वतःच्या हाताने बर्बाद केला असं म्हणावं लागेल. म्हणून कार्डिनल रूल नंबर 2 म्हणतो की कोणतीही निगेटिव्ह वाटणारी गोष्ट, नकारात्मक गोष्ट आपल्या संघटनेमध्ये डाऊनलाईनमध्ये कधीही व्यक्त करायची नाही, चर्चा करायची नाही. जेवढं काही तुम्हाला निगेटिव्ह वाटत असेल, शंका असेल, कुशंका असतील, मग तुमच्या प्रॉडक्टबद्दल असेल, कॉन्सेप्टबद्दल असेल, कंपनीबद्दल असेल, पेआउटबद्दल असेल, अन्य कोणाबद्दल असेल, केवळ आणि केवळ तुमच्या ॲक्टिव्ह अपलाईनजवळ ती व्यक्त करायची. ते तुम्हाला त्याचं सकारात्मक स्वरूप दाखवतील. तिसरा आणि महत्त्वाचा कार्डिनल रूल, याच्यात 3 भाग आहेत. तिसरा कार्डिनल रूल काय सांगतो की कोणाचाही अहंकार दुखावू नका. मग तो तुमच्या प्रॉस्पेक्टचा असेल, डाऊन लाईनचा असेल, अपलाईनचा असेल, क्रॉस लाईनचा असेल. आपल्या बोलण्यातून, आपल्या देहबोलीतून, आपल्या इतर कोणत्याही गोष्टीतून समोरच्या व्यक्तीचा अहंकार दुखावला जाणार नाही याची काळजी घ्या. दुसरं म्हणजे त्याच्यातच कोणाच्याही पैशाचा अपहार करू नका. एक पैशाचा हिशोब ठेवा, अपहार करायचा नाही. म्हणजे तुमचा आर्थिक व्यवहार अतिशय क्लीन अँड नीट पाहिजे. आणि तिसरं की कोणाचेही अनैतिक संबंध निर्माण करू नका. कोणीतरी, आपली बहीण, आपली मुलगी, आपली बायको, तिला तिचा व्यवसाय वाढावा म्हणून तुमच्यासोबत सेमिनारला, वर्कशॉपला वगैरे विश्वासाने पाठवत असतील तर तिथे आपण नैतिकतेची बूज राखायला पाहिजेत आणि अनैतिक संबंध निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. किती सुंदर आहेत आणि या 3ही कार्डिनल रूलची जर आपण काळजी घेतली तर तुमचा व्यवसाय जोमाने वाढू शकतो. याच्यात अजून एक 4थी गोष्ट ॲड करू शकता, ती म्हणजे आपली राजकीय मतं. आपली राजकीय मतं आपल्या डाऊनलाईन समोर, आपल्या अपलाईन समोर, आपल्या क्रॉस लाईन समोर, इवन प्रॉस्पेक्ट समोर कधीही व्यक्त करू नका. कारण तुम्ही ज्या राजकीय पक्षाला किंवा नेत्याला मानत असाल, तुमची डाऊनलाईन किंवा तुमची क्रॉस लाईन किंवा तुमची अपलाईन त्या पक्षाला किंवा नेत्याला मानत असेलच असं नाही.
निष्कारण एकमेकाबद्दल कटुता निर्माण होऊन त्याचा परिणाम आपल्या व्यवसाय वाढीवर होऊ शकतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही? पहा, विचार करा आणि याच्यावर अंमल करून तुम्ही तुमच्या डायरेक्ट सेलिंग व्यवसायामध्ये कोणत्याही कंपनीमध्ये काम करत असाल तिथे मोठं नेटवर्क संघटन उभं करून आर्थिक स्वातंत्र्य मिळवा. टाइम अँड मनी फ्रीडम. धन्यवाद.